नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी ऑनलाईन तासिकामध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. आपण अभ्यासत आहोत उपयोजित लेखन. प्रश्न 5आ, खालील कृती सोडवा. यामध्ये आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. या तिन्ही कृतीपैकी यापैकी कोणतेही 2 कृती सोडवणे अनिवार्य असते, जे प्रत्येकी 5 गुणांसाठी विचारले जातात. तर प्रथम आपण अभ्यासूया जाहिरात लेखन. आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल यांच्यातील क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारित आहेत. लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. जाहिरात लेखन करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहे. जाहिरात पेनानेच लिहावी, पेन्सिलचा व रंगीत पेनाचा वापर करू नये. जाहिरात लेखनात भाषेला अतिशय महत्त्व आहे. साधी, सोपी, स्पष्ट भाषा असावी. कमीत कमी शब्दात जास्त आशय असावा. जाहिरात 50 ते 60 शब्दांची असावी. कशाची जाहिरात आहे हे आकर्षक मजकुराने व ठळकपणे लिहिणे आवश्यक आहे. बुद्धीला फारसा ताण न देणारी असावी. जाहिरात लोकांचे लक्ष वेधणारी असावी. काव्यमय, अलंकारिक शब्दांचा वापर त्यामध्ये करावा. वस्तूची गुणवत्ता जाहिरातीतूनच दिसावी. जाहिरात लेखन करताना चित्र काढणे, सजावट करणे अनिवार्य नाही. जाहिरातीमध्ये पत्ता, मोबाईल नंबर, मेल ID व वेबसाईट यांचा स्पष्ट उल्लेख असावा. आता आपण अभ्यासूया जाहिरातीचे माध्यम. चित्रपट, आकाशवाणी, मासिके, दूरदर्शन, वृत्तपत्रे, इंटरनेट, चौकातील फलक, गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारे पत्रके ही जाहिरातीची माध्यमे आहेत. आता आपण पुढील अभ्यासूया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाहिरातीसाठी जो विषय दिलेला असतो त्यानुसार जाहिरात तयार करावी. परीक्षेतील जाहिरात लेखनाची कृती पुढीलप्रमाणे आहे. जाहिरात वाचा आणि कृती सोडवा. विषय देऊन जाहिरात लेखन करा. शब्दावरून जाहिरात लेखन करा. दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करा. उदाहरणार्थ बघा, जाहिरात वाचा आणि कृती सोडवा. यामध्ये जाहिरात काळजीपूर्वक वाचून दिलेली कृती सोडवायची असते मुलांनो. त्यानंतर दुसरी कृती अभ्यासूया. विषय देऊन जाहिरात लेखन. यामध्ये एक विषय दिला जातो, त्या अनुषंगाने तुम्हाला जाहिरात करायची असते. त्यानंतर तिसरा आहे शब्दावरून जाहिरात लेखन. असे शब्द दिले जातील आणि त्यावर जाहिरात तयार करायची असते. यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जाहिरात लेखनाचा सराव करणं आवश्यक आहे मुलांनो. गृहपाठानुसार तो सराव करावा. त्यानंतर आपण कृती उपयोजित लेखनामध्ये पुढील कृती अभ्यासूया. बातमी लेखन. बातमी लेखन ही एक कला आहे. बातमी लेखन हे कौशल्याचं काम आहे. आजचे युग हे माहितीचे युग आहे. तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे यामुळे जग जवळ आले आहे. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन यामुळे सविस्तर माहिती मिळते. बातमीचा उद्देश आहे मुलांना माहिती देणे, ज्ञान देणे, समाज प्रबोधन करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे. त्यामुळे बातमीला खूप महत्त्व आहे. बातमीची विविध क्षेत्रे आहेत. सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, दैनंदिन घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात. बातमी लेखन करण्यासाठी आवश्यक गुण: भाषेचे ज्ञान, व्याकरणाची जाण, सोपी सुटसुटीत वाक्यरचना व समग्र वाचन. घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना खालील गोष्टींचं भान राखणं महत्त्वाचे असते. घटनेची विश्वासार्हता, तटस्थ भूमिकेतून लेखन, घटनेच्या अचूक व योग्य तपशील देणं आवश्यक आहे मुलांनो. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे असते. स्वतःच्या मनाची कोणतीच ही बाब त्यात समाविष्ट करू नये. भाषाशैली ही उत्तम हवी. बातमी लेखनाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहेत. बातमी लेखन करताना पुढील भाग लक्षात ठेवावा. उदाहरणार्थ पहिला आहे शीर्षक. बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा किंवा घटनेचा आरसा असतो. नेमक्या शब्दात वाचताना बातमी समजावी, बातमीची उत्कंठा वाढवावी असा शीर्षक असावा. त्यानंतर आहे दुसरं, बातमी कोणी दिली हे सांगणे. महत्त्वाचे म्हणजे आमच्या प्रतिनिधीकडून, विशेष वार्ताहराकडून हे लिहावे. स्थळ व दिनांक, वर्णन केलेली घटना कोठे घडली, केव्हा घडली हे सांगावे. मुख्य बातमी,
बातमी कशा संबंधित आहे येथे लिहावे. बातमी तपशील किंवा नेमके काय घडले, बातमी काय आहे हे लिहावे. विषयाच्या अनुसरून लिहिणे आवश्यक आहे. परिच्छेद लहान असावा. बातमी स्वतःचे मत व्यक्त करू नये. भाषा पाल्हाळी नसावी, त्यात नेमकेपणा असावा. बातमी लेखनाचे प्रकार व मूल्यमापनाची कृती पुढीलप्रमाणे आहे. दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे, दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी तयार करणे, कार्यक्रमाची बातमी तयार करणे. अशा प्रकारे तुम्हाला मुलांना बातमी लेखनाचा सराव करणं फार आवश्यक आहे. आता आपण अभ्यासूया पुढील कृती कथालेखन. कहाणी, कथा, गोष्ट ऐकणे आणि गोष्ट सांगणे सर्वांनाच आवडतात. या आवडीमुळे प्राचीन काळात कहाणीचा जन्म झाला. या कहाणीमध्ये बदल होत ती कथा किंवा गोष्ट झाली. लोककथा, परीकथा, नैतिक कथा, दंतकथा अशा प्रकारे कथांचे अनेक प्रकार आहेत. कथा हा मनोरंजनाचा प्रकार आहे. कथालेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे आपण आता अभ्यासूया. कथेला योग्य शीर्षक द्यावे. शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी. कथा ही भूतकाळातच लिहावी. कथेत ज्या घटना आपण लिहितोय त्याचा योग्य क्रम ठेवला गेला पाहिजे. कथेत जी पात्र असतात त्यांच्या तोंडी जर काही संवाद येत असतील तर ते संवाद त्या पात्राप्रमाणे असावेत. कथेत वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे. कथा योग्य प्रकारे पुढे सरकते त्या बेताने 3 ते 4 परिच्छेद पाडावेत. कथालेखनाची शब्दसंख्या 80 ते 100 शब्द एवढीच असावी. जेव्हा कथेचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध देतात तेव्हा प्रश्नपत्रिकेतील तो भाग उत्तरपत्रिकेत लिहायचा नसतो. जेवढी कृती त्यांनी आपल्याला विचारली आहे तेवढीच आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची असते. शक्यतो कथेत तात्पर्य लिहावे. कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजनाची कृती पुढीलप्रमाणे आहे. कथा बीजावरून कथालेखन. उदाहरणार्थ अति तेथे माती. शीर्षकावरून कथालेखन करणं आवश्यक आहे. मुलांनो, शीर्षक दिला जाईल त्या अनुषंगाने तुम्हाला कथा लिहायची आहे. दिलेल्या शब्दावरून कथालेखन. उदाहरणार्थ शेतकरी, कोंबडी, लालच, पश्चाताप. अपूर्ण कथा पूर्ण करणे. जेव्हा तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये अपूर्ण कथा दिली जाईल ते तुम्हाला पूर्ण करायची आहेत कल्पनेच्या सहाय्याने. कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध दिला जातो. म्हणजे सुरुवात केलेली असेल तुम्हाला शेवट करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे. म्हणजेच तुम्हाला शेवट दिला जाईल त्याची सुरुवात तुम्हाला कथेची करायची आहे. त्यानंतर आहे मुद्द्यावरून कथा लेखन करणे. मुद्दे दिले जातील आणि त्या अनुषंगाने ते वाचून तुम्हाला योग्य पद्धतीने कथालेखन करायची आहे. याशिवाय वेगळ्या पद्धतीनेही कथा कृती विचारली जाऊ शकते. कथालेखनासाठी जास्तीत जास्त प्रमाणे वाचन व लेखन करणं फार आवश्यक आहे मुलांनो. तर आता आपण अभ्यासूया निबंध लेखन. अत्यंत महत्त्वाची ही कृती आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये लेखन कौशल्यामध्ये लेखन या प्रकारापैकी कोणतीही एक कृती विचारली जातात ती सोडवणे आवश्यक आहे. गुण 8 मार्कासाठी येतं. निबंध लेखन यामध्ये आहेत प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन. दुसरी कृती आहे आत्मकथन आणि तिसरा आहे कल्पना प्रधान. तर आपण प्रथम अभ्यासूया निबंध म्हणजे काय. निबंध लेखन म्हणजे आपल्या विचारांची सुसंगत मांडणी. ही शब्दांची रचना मुद्देसूद असली पाहिजे. त्याचप्रमाणे निबंध किती मोठा लिहायचा हे महत्त्वाचे नाही तर तो विषयाच्या किती धरून लिहिलेला आहे ते महत्त्वाचे आहे. निबंध लिहिताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे ते पुढीलप्रमाणे आहे. निबंध हा कथेत कमीत कमी 3 ते 4 परिच्छेदात असला पाहिजे. निबंधाची सुरुवात ही आकर्षक असावी. विषयाला अनुसरून काव्य ओळी, सुभाषिते टाकायची आहेत. आता प्रथम अभ्यासूया प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन. प्रसंग लेखन म्हणजेच काय तर पाहिलेली घटना, तिचे वर्णन, पाहिलेले एखादे स्थळ, एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे, प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटन करणे होय. प्रसंग लेखन करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. ते पुढीलप्रमाणे आहेत. योग्य प्रकारे शब्दबद्ध करा. जे आपण शब्द दिले जाणार आहेत ते आपण योग्य पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे. संवेदनशील लेखन असावे. भाषेचा सहज योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. उदाहरणार्थ आम्ही काढलेली वृक्षदिंडी. आता आपण अभ्यासूया आत्मकथन.
सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या जागी स्वतःला समजून त्याच्या भावभावनाचे वर्णन करायचे असते. चित्र किंवा मुद्दे दिले तर बारकाईने निरीक्षण करून त्याचा निबंध लिहायचा असतो. मी या प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत निबंध लिहिणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मी वृक्ष बोलतोय, नदीचे मनोगत, शेतकऱ्यांचे मनोगत, मी क्रीडांगण बोलतोय. यामध्ये आपल्याला स्वतःहून निबंधाची रचना करायची आहे मुलांनो. त्यानंतर पुढील कृती आहे कल्पना प्रधान निबंध लेखन. जी गोष्ट सत्यसृष्टीत घडत नाही ती कल्पनेतून मिळवून मनुष्य त्यात रमण्याचा प्रयत्न करतो. असे वर्णन ज्या लेखनात असते त्या लेखनाला कल्पनाप्रधान निबंध लेखन असे म्हणतात. कल्पनाप्रधान निबंध लेखनातील महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. कल्पनेला भरपूर वाव असतो. मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकालाच दडलेली असते. त्यातून दुसरी कल्पना अशी कल्पनाशी साखळी लेखन कौशल्य वाढवते. कल्पना वास्तवाला धरून किंवा गमतीदार असावी. विषयासंबंधित सुचलेल्या कल्पनांचा विस्तार करावा. उदाहरणार्थ, मी पक्षी झालो तर. दिलेली गृहपाठ वहीत लिहिणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त आपण त्याचा सराव करणं आवश्यक आहे मुलांनो. यासाठी तुमचं वाचन आणि लेखन आवश्यक आहे. तर आता आपण अभ्यासले आहेत उपयोजित लेखनाच्या सगळ्या कृती. त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने लेखन आणि वाचन करणं आवश्यक आहे. धन्यवाद मुलांनो.